नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज रात्री सोमवती अमावस्या प्रारंभ होणार आहे। तर श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली यांच्या कृपाशीर्वादाने दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाप्रमाणे आज आपण ही सेवा अमावस्येसाठी लक्ष्मी प्राप्तीची सेवा अप्रत्यक्षपणे कशी करायची आहे हे पाहणार आहोत। आणि त्याचबरोबर अमावस्याला करण्यासाठी अशा विशेष सेवा कोणत्या आहेत हे सुद्धा पाहणार आहोत। हे पाहण्यापूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, सर्वप्रथम अमावस्या प्रारंभ आज दिनांक 7 एप्रिल रोजी उत्तर रात्री 3:21 आहे आणि समाप्ती उद्या 8 एप्रिल मंगळवारी रात्री 11:50 आहे। तरी देखील या अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं। तर या दिवशी तुम्ही प्रत्येक महिलांनी आपल्या घराचा उंबरठा गोमूत्रामध्ये हळद कालवून हळदीनं सारवून घ्यायचा। त्याचबरोबर म्हणजेच हळदीचं लेपन करायचं आणि त्याचबरोबर आपल्याला पाण्यामध्ये मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू या सर्व वस्तू टाकायच्या आहेत आणि त्या पाण्याने आपल्या घरातली फरशी, लादी पुसून घ्यायची आहे, घर पुसून घ्यायचं आहे। तसंच जी काही आपली यंत्र असतात, वाहनं असतात ती सर्व स्वच्छ करून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्यावरून नारळ 7 वेळा उतारा काढून फेकून द्यायचा। तर अमावस्येला करावयाची विशेष सेवा म्हणजे या दिवशी आपण पंचगव्य संपूर्ण शरीराला लावायचं आणि आंघोळ करायची। त्याचबरोबर गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र उजव्या हाताची बोटं आहेत ना, त्या बोटांमध्ये पंचगव्य पावडरमध्ये बुडवून हा मंत्र म्हणायचा व त्याच पंचगव्याने आपण आंघोळ करायची। जमल्यास तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही नदी तीरावर किंवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम असतं। पंचगव्य अंगाला लावल्यावर फक्त साबण लावायचं नाही, फक्त पंचगव्यांनीच आपल्याला आंघोळ करायची आहे। तर हा उपाय आपण प्रत्येक अमावस्याला करायचा असतो। मैत्रिणींनो, घराच्या किंवा आपल्या सुरक्षिततेसाठी आपण उजव्या हातामध्ये प्रत्येक अमावस्याला काय करायचं, उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आणि 11 वेळा कालभैरव अष्टक आणि 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्त म्हणायचं आणि घरात आणि घराबाहेर टाकायचं ही पिवळी मोहरी। यामुळे काय होतं तर घरामध्ये जी काही वाईट शक्ती असेल किंवा इतर सर्व प्रकारच्या बाधेपासून आपलं संरक्षण होतं। करणी कृत्यापासून सुद्धा मैत्रिणींनो संरक्षण होतं। म्हणून आपण घरामध्ये पिवळ्या मोहरीचा उपाय नक्की करून पाहायचा आहे, प्रत्येक अमावस्याला करायचा। त्याच्यानंतर अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूला आपल्या सर्व सेंद्रिय देवी देवता असतात बघा, म्हणजे म्हसोबा, मुंजा वगैरे। तर या देवी देवतांना आपण काय करायचं, अमावस्येच्या दिवशी हार, नारळ आणि खडीसाखर या दिवशी आपल्याला न चुकता या देवांना अर्पण करायचे आहे। त्याच्यानंतर अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती किंवा कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा आणि दुकानाचा नारळ घेऊन एक नारळ घ्यायचा, पूर्ण सोलून घ्यायचा आणि त्याच्यावरती कोरडं सिंदूर घ्यायचं आणि त्याने त्रिशूळ काढायचा आणि या नारळाने उतारा काढायचा आपल्या घराचा, दुकानाचा किंवा एखादी आजारी व्यक्ती असेल त्या व्यक्तीचा उतारा काढून हा नारळ विसर्जन करू शकता तुम्ही किंवा टाकू शकता। तर त्याच्यानंतर आपल्या घरातील किंवा ऑफिसमधील, दुकानामधील सर्व जाळी जळमटं या दिवशी आपल्याला काढायचे आहेत, व्यवस्थित साफसफाई करून घ्यायची आहे। पाण्यामध्ये मी जसं की तुम्हाला सांगितलं की थोडंसं जाडं मीठ म्हणजे मोठं मीठ टाकायचं, हळद, लिंबू, गोमूत्र आणि पंचगव्य थोडंसं टाकायचं आणि यानं आपलं घर स्वच्छ पुसून घ्यायचं बघा। आता पंचगव्य तुम्हाला कुठे मिळेल तर केंद्रामध्ये हे पंचगव्य तुम्हाला मिळतं, त्या ठिकाणामधून तुम्ही आणू शकता। तसंच हळद आणि गोमूत्र एकत्र करून आपण घराचा उंबरठा पुसून घ्यायचा किंवा हळदीचं लेपनसुद्धा करून घ्यायचं। मैत्रिणींनो, आपलं वाहन, आता जर तुमची कार असेल किंवा मोठी कोणतीही गाडी असेल 4 व्हीलर, तर ती गाडी प्रत्येक अमावस्येच्या दिवशी स्वच्छ धुवून त्याच्यावरून काय करायचं, नारळ उतरायचा,
हा 7 वेळा नारळ उतरवायचा आहे आपल्याला. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा आणि उतारा करताना 7 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. आणि उतारा करताना जे काही आपलं वाहन आहे, कार असेल, कोणतीही गाडी असेल, ती गाडी आपल्याला जागेवर चालू ठेवायची आहे आणि नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवायचे आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांना घरात येऊन सर्वप्रथम मुजरा करायचा आणि पांढऱ्या मोहऱ्यांवर वल्गा सुक्त 11 वेळा करून त्या काय करायचं, पिवळ्या कापडाच्या पिशवीमध्ये ठेवायच्या आणि पिवळ्या धाग्याने शिवायचं आणि गाडीच्या इंजिनामध्ये तारेने अडकून ठेवायचं. यामुळे काय होतं, आपल्या गाडीचं संरक्षण तर होतंच, त्याचबरोबर आपलंसुद्धा संरक्षण व्हायला संरक्षण कवच तयार होतं. म्हणून घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना तुम्ही गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणं खूप महत्त्वाचं आहे. अमावस्येच्या दिवशी कोहळा बांधण्यालासुद्धा खूप महत्त्व आहे मैत्रिणींनो. अमावस्येला आसोला नारळ, कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणायची आणि त्यावर मी सांगते ते मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत. तर श्री स्वामी समर्थ हा स्वामींचा षडाक्षरी मंत्र जो आहे तो 1 माळ म्हणायचा आहे. दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 माळ म्हणायचा. शाबरी मंत्र 1 माळ. नवनाथ मंत्र 11 वेळा. कालभैरव अष्टक 11 वेळा आणि वल्गा सुक्त 11 वेळा असं आपण म्हणायचं. आणि जे काही आपण गोरक्ष चिंच किंवा कोहळा घेतला असेल तो लाल कपड्यामध्ये संरक्षण पुडीसह बांधायचा आणि जर तुम्ही अगोदरच जो बांधला असेल समजा, तर तो आपल्याला या दिवशी वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत सोडायचा आहे आणि त्या ठिकाणी तो काढून नवीन आपल्याला लावायचा आहे. आता अजून एक गोष्ट, ते म्हणजे कोहळा टांगल्यानंतर कधीकधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळतं, तेव्हा तो काढून आपण कचऱ्यात टाकून द्यायचा आणि पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा आपण सूर्यास्त झाल्यानंतर आपल्या घरामध्ये परत आणून लावायचा आहे. सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करायचा आहे मैत्रिणींनो. तर अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30 या दरम्यान जानवे जोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये आणि दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणांना दान करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि कारण आपल्याला जर पितृदोषाचा त्रास असेल तर या त्रासातून हा त्रास कमी होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तसंच मैत्रिणींनो, बऱ्याच लोकांच्या घरामध्ये शांतता नांदत नाही, सतत वातावरण दूषित असतं घरामधलं. तर अशा वेळी घरात शांतता राहण्यासाठी काय करायचं, तर 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवायचा, शेंडी देवाकडे करायची आणि रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे 7 कापूर जाळायचे आणि कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ आणि गायत्री मंत्र यांचा जप करायचा. दर पौर्णिमेला आणि अमावस्येला हा नारळ बदलून घ्यायचा आणि जुन्या नारळाचा प्रसाद आपण घरात खायचा. नारळ खराब जर निघाला तुमचा तर तो काय करायचा आहे, तुम्हाला विसर्जन करायचं आहे. बघा मैत्रिणींनो, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना पितृदोषाचा त्रास असतो. तर यासाठी आपल्या मठामध्ये जे मिळतं ना नित्यसेवा ग्रंथ, या नित्यसेवा ग्रंथामध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला पितृसुक्ताचे काळे तीळ आणि गाईचे तूप एकत्र करून त्याचं हवन करायचं आहे. हवन देवपूजेच्या अगोदर आंघोळ होताच आपण करू शकता. पितरांचा फार मोठा आशीर्वाद मिळतो आणि आपण हाती घेतलेल्या सर्व कामामध्ये यश मिळतं. हवन ही सर्वात श्रेष्ठ अशी सेवा आहे. हवनाची अग्निदेवता आपली सेवा पितरांपर्यंत शीघ्रतेने पोचवते आणि तात्काळ आपल्याला फळ मिळते. हे हवन जर तुम्ही रोज केलं ना तर अति चांगलं. त्या व्यक्तीला सर्व क्षेत्रामध्ये भरघोस यश, कायमस्वरूपी विजय मिळत राहतो आणि त्या व्यक्तीला कधीही अपयश येत नाही. जी व्यक्ती दररोज हवन करते त्या व्यक्तीला. जर तुम्हाला दररोज करणं शक्य नसेल तर निदान अमावस्येला तरी तुम्ही हवन घरामध्ये करायलाच हवं. आपले स्वामी माऊली, गुरुमाऊली नित्यसेवा ग्रंथातून सांगतात की या हवनाने कुलस्वामिनी आणि कुलदेवत खंडोबासुद्धा त्या कुटुंबावर कृपा करतात. पितृदोष जातो. तसंच नारायण, नागबळी विधी आपल्याला वारंवार करावा लागत नाही आणि पित्याशी प्रेमाचे संबंधसुद्धा आपले निर्माण होतात. तसंच महायज्ञ, पंचमहायज्ञ रोज करावं. जो पितर सेवा करतो तो सर्वत्र यशस्वी होतो असं देखील या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. तसंच मैत्रिणींनो, अमावस्येच्या दिवशी
कधीही तुम्ही परअन्न घेऊ नका. तर आजची ही माहिती परब्रह्मस्वरूप गुरुमाऊली चरणी त्रिवार वंदन करते आणि सर्व सेवा त्यांच्या परमपावन अतिपवित्र चरणी अर्पण करते. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.